जामखेड नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असून याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 4 मध्ये अमृताताई अमोल लोकरे व सागर ज्ञानदेव सदाफुले यांच्या प्रचाराचा नारळ प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते गणपती मंदिर या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 4 मध्ये शुभारंभ नारळ फोडून आमदार कर्जत आमचे कर्तव्यदक्ष आमदार रोहितदादा पवार प्रभाग प्रचाराचा नारळ फोडून श्री सिद्धिविनायक मंदिर कोर्ट रोड तसेच मोगलपुरा दर्गा तसेच शनी मारुती मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर इथे जाऊन सर्वांना मानवंदना करून सिद्धार्थनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील परत अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना करून आम्ही आज प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचे काम चालू केलेलं आहे। आणि इथून मागे आम्ही महिला बचत गट असतील आदरणीय सुनंदाताई राजेंद्रदादा पवार यांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची अमृता लोकरे यांना संधी मिळाली आहे। मागे महिला बचत गटांची खूप कामे केलेली आहे। या प्रभागामध्ये महिलांना हाताला काम मिळेल असे आम्ही इथून पुढे काम करणार। सर्वांना घेऊन सर्व आमच्या या प्रभागातील सर्व नागरिकांना घेऊन सर्व आशीर्वाद आम्हाला मिळेल। आम्ही असे कामे करू, असे काम करून दाखवू। इथून पुढे जे मागे आमच्याकडे जे दादांचे विजन आहे ते विजन आमच्या मागे आहे। आम्ही प्रभागामध्ये कुठे कमी पडणार नाही, सर्वांचे प्रश्न मार्गी लावणार, सर्वांचे प्रश्न आम्ही 100% मार्गी लावणार। दादांच्या माध्यमातून सौ सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून व आमच्या तसेच नगराध्यक्षपदासाठी सौ संध्याताई शहाजी राळेबाग तसेच आमचे सागर भाऊ सदाफुले अमृताताई लोकरे 3 उमेदवार आहेत। तिन्ही उमेदवारांना भरभरून मतदान आशीर्वाद द्यावे एवढीच माझी जनतेला विनंती आहे। आणि आम्हाला संधी दिली, एक छोट्याशा कार्यकर्त्याला एक संधी मिळाली आहे। सर्वांनी आम्हाला आशीर्वाद रूप देऊन आम्हाला तिथे नगर परिषदेने पाठवावे एवढीच आमची विनंती। सर्व मी सागर ज्ञानदेव सदाफुले आज जामखेड नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे। मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे। आज आमच्या पक्षाचा रोहितदादा पवार यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ मारुती आणि गणपतीच्या चरणी नारळ अर्पण करून झालेला आहे। तरी माझ्याबरोबर सौ अमृताताई लोकरे या सर्वसाधारण या जागेवर महिला उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे जामखेड नगर परिषद अध्यक्षपदासाठी संध्याताई शहाजी राळेबाग या देखील अधिकृत उमेदवार आहेत। तरी माझ्याबरोबर प्रभागामधील सर्व नागरिक सर्व जनता ह्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहे। मी मागे 2005 व 2010 या साली ह्याच प्रभागामध्ये जामखेड ग्रामपंचायत या पदावर मला येथीलच जनतेने भरभरून प्रेम दिले, मतं दिले व मी या प्रभागातील उमेदवारी करून या प्रभागाचं ग्रामपंचायत सदस्य नेतृत्व केलेलं आहे। माझ्या हातून त्यावेळेस जनतेचे विकासाचे भरपूर कामे झालेले आहेत। त्यानंतर मला प्रशासनाला कामाचा भरपूर अनुभव आहे। मी कृषी उत्पन्न बाजार समिती या तालुक्याच्या मोठ्या संचालकपदी देखील मी काम केले आहे। मला आशा आहे आणि माझ्या नागरिकांवर माझ्या प्रभागातील मतदारांवर माझा संपूर्ण विश्वास आहे की या देखील यावेळी मला येथील जनता भरभरून मला व माझ्या
सहकारी अमृताताई लोहकरे व संध्याताई शहाजी राळेभात यांना मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला पुन्हा या प्रभागाची व जामखेड शहराची सेवा करण्याची संधी देतील व मी आशा देतो, ग्वाही देतो की आमच्या हातून कसलेही चुकीची कामे केली जाणार नाहीत. ज्याप्रमाणे मागील 15 वर्षातील जो माझा अनुभव आहे त्यावेळेस देखील माझ्याकडून कसलीही चुकीची कामे झाली नाहीत. मी त्याचप्रमाणे नागरिकांचे होता येईल तेवढे सगळेच प्रश्न मार्गी लावील. वार्डातील समस्या ज्या आहेत त्यासुद्धा दूर करील. आपल्याकडे रोहितदादा पवार ज्यावेळेस आमदार झाले त्यांनी प्रभागामध्ये नाही तर दोन्ही तालुक्यामध्ये जे कामाचं व्हिजन केले, ज्याप्रमाणे कामाचे आपल्याला चुणूक दाखवली, जामखेड नगर परिषदेचे कार्यालय असेल, एस.टी. स्टँड असेल, पोलीस क्वार्टर असतील, सरकारी दवाखाने असतील, आमच्या भागामध्ये नाना नानी पार्क असेल, या नागेश्वर परिसरामध्ये पूर्ण घाणीचे साम्राज्य होते. तिथून जाताना नागरिक नाक व तोंड दाबून जात होते. आज खुला श्वास इथं घ्यायला नागरिक प्रभागामध्ये येत आहेत. हे कामाचे व्हिजन आहे. आणि जामखेडची जी पाण्याची लाईनचं काम चालू आहे, जे संतगतीने चालू आहे, ते सुद्धा पूर्ण फास्ट होईल. गटरीचे काम होईल, अंतर्गत गटरीचे कामं देखील होतील. एवढी मी आपणास शब्द देतो आणि थांबतो. बोला. नमस्कार, मी अमृता अमोल लोहकरे नगर परिषदमधून 4 क्रमांक निवडणूक उभा राहिली. आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बायकांचे म्हणजे सगळे प्रश्न सोडवी, महिलांचे प्रश्न सोडवी आणि सुनंदाताईबरोबर सगळ्यांना घेऊन कामे करायची काम केलेले आहेत आणि महिलांचे बरेच प्रश्न आम्ही सॉल्व केलेले आहेत. तर आत्ताही दादांनी मला संधी दिल्यामुळं मी इथून पुढेही त्यांचे सहकार्य करेन.